तर सर्वात आधी वैशाली मॅम, तुमचं आजच्या इनर सर्कल मीटिंग मध्ये मी मयूर स्वागत करतो. आजच्या इनर सर्कल मीटिंगला स्टार्ट करण्याआधी सर्वांना तुमची ओळख द्या, की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठनं आहात आणि काय करता ते. सर, माझं नाव वैशाली प्रसाद चव्हाण आहे. मी नाशिकवरून आहे आणि मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ नाही म्हणता येणार, आता ट्रेडर आहे मी, प्रोफेशनल ट्रेडर. आणि माझं ऍक्च्युली बिझनेस मॅनेजमेंट इंटरनॅशनल फायनान्स मधून केलेलं होतं. पहिल्यांदा मी सिटी बँकेत व्हेरीफायर ऑफिसर म्हणून कामाला होती लग्नाच्या अगोदर. पण नंतर मग लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14 वर्षाचा माझा गॅप पडला. आणि मग मी तुम्हाला जॉईन केलं. म्हणजे अजून 1-2 ठिकाणी जॉईन केलेलं होतं, पण त्याच्यानंतर मी तुम्हाला जॉईन केलं. तर किती दिवस झाले मॅम तुम्ही M1 सोबत जोडलेले आहात किंवा कधीपासून तुम्ही जॉईन केलेलं आहे? तरी मला 3 महिने झाले सर. बर बर M1 बर. जॉईन तर करून. म्हणजे हो. कोणी रेफर केलं की सोशल मीडियावर ऍड वगैरे बघून कशा प्रकारे नाही, जॉईन झाले? फेसबुकवरती. फेसबुकवर ऍड बघून झाले. तर 2-3 हो. महिने झाले. तर 2-3 महिन्याचा M1 ट्रेडिंग सोबतचा प्रवास तुमचा कसा होता? एकदम छान आहे सर. एकदम प्रॉफिटेबल ट्रेडर आहे मी. म्हणजे जसं की तुमचं आपला जो गोल्डन सेटअप आहे किंवा तुम्ही जे व्हिडिओज दिलेले आहेत ते मी 2दा-3दा बघितले. त्याच्यामध्ये तुम्ही जे ट्रेंड लाईन ट्रेड सांगितलेला आहे किंवा जे आपले सिग्नल इंडिकेटर्स असतात जे तुम्ही सांगितलेले आहेत, जेव्हा स्ट्रक्चर तुम्ही जे सांगता ते स्ट्रक्चर फॉलो जर केलं आणि तुम्ही जसं सांगितलं तसंच जर केलं तर आपण नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर होतो. म्हणजे गोल्डन सेटअप रिअली वर्क्स. बरं बरं. खरंच छान आता होतं. 3 महिने तुम्हाला झाले. 3 महिन्यात भरपूर गोष्टी आपण शिकल्या. मी तुम्हाला कोर्स ऍक्सेस दिलं, हो. त्यामध्ये पण शिकवल्या, लाईव्ह मध्ये पण आपण रोज शिकतो. तर M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये तुम्हाला शिकवण्याची पद्धत कशी वाटली? सगळ्या गोष्टी समजल्या की नाही प्रॉपरली? सर, म्हणजे शिकवण्याची पद्धत म्हणाल ना तर म्हणजे जसं की आपल्याला बालवाडीत असताना आपल्याला बाई कसं शिकवायच्या बाजूला बसून, तसं तुम्ही आम्हा सगळ्यांना लाईव्ह मार्केटमध्ये सोबत घेऊन शिकवता. आणि मेन म्हणजे कसं आहे की एक तुम्ही आयतं ताटात वाढून दिलेलं असतं. फक्त आम्हाला तो ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा हे आमच्यावर डिपेंड असतं. बरोबर म्हणजे बरोबर. जेवायचं की नाही ते असं असतं. हो हो आणि हो. कसं असतं की तुम्ही जरी आम्हाला ते व्हिडिओज दिलेले आहेत, म्हणजे ते थेरटिकल आहेच, आमच्यासोबत थेरटिकल नॉलेज असतंच. बरोबर पण ज्यावेळी ते थेरटिकल नॉलेज लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही येतो, तर ते प्रॅक्टिकली कसं करायचं आणि ते कसं वर्कआउट होतं किंवा बरोबर तुम्ही त्यावेळी सांगता की हा हे इथे ट्रॅप झालंय, हे इथे ट्रॅप झालेलं आहे, ते इथे घेऊ नका, इथे आपण ट्रॅप होऊ शकतो. आणि मग बरोबर त्यावेळी आपल्याला कळतं प्रॅक्टिकली की ओके, हे सर असं सांगतायत म्हणजे हे असं असतं आणि तर ते तसंच होतं. म्हणजे येस ट्रॅप करणं काय असतं हे येस जरी येस. थेरिटिकल झालेलं असलं, पण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रॅप काय असणं हे तुम्ही शिकवता. तर बरोबर त्यावेळी ते ते जास्त लक्षात राहतं आमच्या, बरोबर की हा बरोबर हे ट्रॅपिंग असतं, की ते बरोबर आपण म्हणजे आपला आपला लॉस जो असतो तो आपण अवॉइड करतो. बरोबर बरोबर. म्हणजे खूप छान शिकवतात सर म्हणजे लाईव्ह जेवढं पण मार्केटमध्ये. शिकलेलं आहे प्रॉपरली तुम्हाला समजलेलं आहे. प्रत्येक शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली, सगळ्या गोष्टी ओके आहेत. शिकल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोल्डन सेटअपवर, कारण की आपण आधी तुम्हाला मी एक कोर्स ऍक्सेस देतो. कोर्स ऍक्सेस दिल्यानंतर सगळ्या हम्म. गोष्टी तुम्ही त्याचा लर्निंग करता. लर्निंग सोबत आपलं लाईव्ह वगैरे सगळं सोबत राहतं. आणि लर्निंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समजून येतं की M1 चा गोल्डन सेटअप काय आहे. म्हणजे एक्झॅक्टली बरोबर. सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत M1 च्या गोल्डन सेटअपवरच. आपण एंट्री करतो, खरंय. सेटअप अकॉर्डिंग एक्झिट करतो, स्टॉप लॉस लावतो, जे पण टार्गेट बुक करतो, जे पण जॅकपॉट होतं, जे पण काय होतं, सर्व होतं M1 च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. तर M1 च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंगचं तुमचं मत काय आहे? गोल्डन सेटअपचं जर म्हणाल ना सर, जर तो गोल्डन सेटअप जर कोणीही फॉलो केला, मग तो इक्विटीमध्ये करा, फ्युचरमध्ये करा किंवा ऑप्शन मध्ये सुद्धा. म्हणजे मी अजून ऑप्शन फ्युचर नाही केलंय, मी अजून इक्विटीमध्येच करते. बरोबर. आणि इक्विटीमध्ये मी तो गोल्डन सेटअप वापरून आज मी दिवसाला 10,000 पण काढू शकते सर. बेस्ट कारण बेस्ट बेस्ट. इक्विटीमध्ये मार्जिन पण मिळतं तुम्हाला. बरोबर आणि राईट. आता 2-3 महिन्यात मला त्या गोल्डन सेटअप बद्दल कॉन्फिडन्स एक आलेला आहे इक्विटी बेस्ट मधून बेस्ट. ट्राय करून. बरोबर त्याच्यामुळे मी एखादी क्वांटिटी घेताना, मी पहिल्यांदा ज्यावेळी तुमच्या कोर्स केला आणि आली त्यावेळी मी इक्विटीमध्ये करताना 5 ते 10 क्वांटिटी घ्यायची पहिल्या महिन्यामध्ये. बरोबर. आणि मग नंतर ती हळूहळू वाढवून मग मी 30 वरती आली आणि आता 50 वरून मी डायरेक्ट 100 वर पण आलेली आहे. बेस्ट म्हणजे आहे जे बेस्ट. 600चे वगैरे असं. आणि ते घेऊन मी दिवसाला म्हणजे माझा पहिला इक्विटी मला 10,000 सर्वात मोठा प्रॉफिट आहे. नाही बेस्ट तर बेस्ट बेस्ट. अदरवाईज मी असं इक्विटीमध्ये काल तर मी पहिल्या 15 मिनिटात 3,000 रुपये प्रॉफिट काढला आणि लगेच एक्झिट केलं. बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट बेस्ट. असं. आणि
नाही म्हटलं तरी महिन्याला मी 40,000 ते 45,000 रुपये कमवते बेस्ट इक्विटीमध्ये. बेस्ट 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 बेस्ट. असं आहे. बरं, आता मी जेव्हा वेबिनार घेतो, लाईव्ह वेबिनार असतात, सर्वजण तिकडनं जॉईन होतात, हम्म. मॅक्झिमम लोक तिकडनं जॉईन होतात. तर मी तिथे प्रॉमिस करतो की मी प्रत्येक गोष्ट लाईव्ह मध्ये इम्प्लिमेंट करून दाखवणार, प्रूफ देणार की त्यांनी पैसा बनतो की नाही, आणि प्रॉमिस करतो की जर तिथे रिझल्ट नाही आला तर मार्केट पण इथेच आणि मी पण इथेच आहे, त्यानंतर बघून घेऊ की लाईव्ह मार्केटमध्ये पैसा बनतो की नाही. प्रॉमिस करतो की तुम्हाला तुमची फक्त 100% तयारी ठेवा शिकायची, आम्ही आमची 1000% ठेवतो, एक्झॅक्टली. त्यानंतर जे रिझल्ट येतील ते पॉझिटिव्हच राहतील आणि तुम्हाला प्रॉफिटेबल मध्ये आम्ही कन्वर्ट करू. तर जे प्रॉमिस केलं होतं ते पूर्ण झालं की नाही? सर, ते तर झालंच आहे पूर्ण, म्हणून तर एवढे मी कमवते आज बेस्ट ऍक्च्युली बेस्ट, बर इक्विटीमध्ये. बर फक्त जर मी फ्युचर आणि ऑप्शन केलं तर मग बर. मी कुठच्या कुठे जाईन खरंच. येस येस, ते पर्याय असं आपलं करायचं त्याच्यावर म्हटलं तर. डिस्कस झालेलं आहे की आपण कशा कशा प्रकारे ते स्टेप बाय स्टेप जाणार आहे. आपली अजून एक्झॅक्टली. पहिलीच लेवल झालेलं आहे. पहिल्या लेवलवरच आता तुम्ही 40-45 हजार रुपये कन्सिस्टंटली अर्न करताय. जेव्हा आपण लेवल हो 2 वर हो. जाऊ तर अजून याच्यापेक्षा पण जर्नी आपण खूप मोठी आहे, शिकायसाठी भरपूर आहे, आणि सपोर्ट तुम्हाला सांगितलं की मी लाईफ टाईम सपोर्टचा ऍक्सेस तुम्हाला दिलेला आहे. ओके, हे सर्व झालं, तुम्ही हो. गोष्टी शिकल्या, तुम्हाला मी सेटअप शिकवल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आता प्रत्येक गोष्टी शिकताना काही अडचणी आल्या असतील, काही गोष्टी फेस कराव्या लागल्या असतील, मग त्या साईडने आम्ही तुमच्याकडनं अभ्यास पण करून घेतो, प्रॅक्टिस पण करून घेतो. तर सपोर्ट नक्कीच 100% सर्वांना लागतो. काही ना काही अडचणी असतात, काही ना काही क्वेरी असतात. तर बरोबर. आतापर्यंत माझ्या साईडने असो की M1च्या सपोर्ट टीम कडनं असो, तुम्हाला सपोर्ट कसा होता? सर, सपोर्ट म्हणजे कसं माहितीये का, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता त्यावेळी आम्ही तुमचे असं नसतं की तुम्ही आम्हाला आमचं मेंबर असं हे नाही समजत की कोणी पैसे भरलेत आणि हा आता हा एक कॅन्डिडेट आहे, चल ह्याला आपण तिला शिकवलं, असं नसतं. तुम्ही सपोर्ट म्हणजे तसं तुम्ही आपलंसं करता आम्हाला. म्हणजे मी तर असं बघितलं लाईव्ह मार्केटमध्ये की काही रिटायर्ड माणसं पण आहेत, काही लहान आहेत, काही माझ्या एजची पण आहेत. म्हणजे प्रत्येक जण, म्हणजे ज्यांना जे जास्त दिवस झाले ते तर तुम्हाला कोणी आपला मुलगा मानतं, कोणी मी तर तुम्हाला माझा भाऊ मानते, बरं. किंवा कोणी तुम्हाला तुमचा मित्र मानतं. म्हणजे हे त्याच वेळी होतं ज्यावेळी तुम्ही ते बॉन्डिंग तयार करता, आणि ते तुम्ही बॉन्डिंग खरंच लाईव्ह मार्केटमध्ये तयार करता. कारण थँक्यू काही लोक तर अशी असतात की त्यांना इंडिकेटर काय असतं, किंवा ही लाईन तुम्ही कशी केली, हे पण प्रश्न विचारतात लोक बरं लाईव्ह मध्ये. आणि बरं. ते तुम्ही अजिबात इरिटेट न होता, तो जो पेशन्स तुम्ही ठेवता, म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या सगळ्या थँक्यू बरं. गोष्टींना. थँक्यू सो मच. म्हणजे आमच्यासारख्या लेडीज किंवा हाऊसवाईफ ज्या असतात त्यांना खरंच काही माहिती नसतं. म्हणजे बरं त्या नवीन उतरलेल्या असतात, तर त्यांना काही वेळेला खूप भीती वाटते कसं विचारायचं सरांना, लोक बाकीचे काय म्हणतील. पण ज्यावेळी असं दुसरा एखादा प्रश्न असं विचारतो आणि तुम्ही न चिडचिड करता ज्यावेळी उत्तर देता ना सर, तर तो दुसऱ्याला म्हणजे म्हणजे ज्याला भीती वाटत असते ना, ती त्याची भीती निघून जाते. बरोबर. की नाही सर सांगतायत म्हणजे आपण पण विचारायला पाहिजे सरांना हो हे. हो. असं म्हणजे सपोर्ट, असं सपोर्ट नाहीये हा, फॅमिली मेंबर्सला सपोर्ट आपण त्याच वेळी करतो ज्यावेळी आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो. बरोबर आणि ते बरोबर. प्रेम केल्याच्या नंतर तुम्ही इरिटेट नाही होत. हो. म्हणजे समोरच्याला एखाद्याचं उत्तर तुम्ही तसं अगदी हा सहजपणे देऊन जाता. बरोबर. आणि जे लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग किंवा क्वेश्चन जे असतं तुमचं, आपलं डाऊट सॉल्व्हिंग 8 वाजता जे तुम्ही घेता, कोणीही घेत नाही सर एवढं रात्री 11-11 वाजेपर्यंत. ते बरोबर. तुम्ही घेता. काही म्हणजे एवढं सगळं दिवसभर आमच्या सोबत बसून 11-12 वाजेपर्यंत, परत संध्याकाळी डॉट सॉल्व्हिंग घेणं, म्हणजे एवढ्या कमी फीज मध्ये कोणीही नाही करत, कोणीही नाही करत. थँक्यू. आणि जेव्हा आपली पहिली भेट होते, आपली पहिली भेट होते लाईव्ह वेबिनारमध्ये, जो आपण जनरली सर्वांसाठी ओपन केलेला असतो, त्यामध्ये आपली पहिली भेट होते. आणि त्यानंतर आपला प्रवास सुरू होतो. तर तिथेच मी कमिटमेंट करतो की आपण ऍज अ मेंटॉर आणि मेंटीज अशा प्रकारे नाही ठेवणार आहे, आपण ऍज अ फॅमिली ग्रो करणार आहे, फॅमिली थ्रूच. आणि प्रत्येक याच्यात आपण लाईव्ह त्यानेच करतो की आपण ऍज अ फॅमिलीच ग्रो करू. कारण की अख्ख्या महाराष्ट्राला पण बरोबर. मी क्लिअर केलेलं आहे की जोपर्यंत फॅमिली आणि प्रॉपर बॉन्डिंग करून आपण समोर जाणार आहे, तोपर्यंत ग्रोथ होऊ शकत नाही. सर्व मिळून जेव्हा करू तेव्हाच एक्झॅक्टली. आपण जबरदस्त रिझल्ट काढू शकतो. तेच आपण केलेलं आहे. ओके, आता आपण सगळ्या गोष्टी शिकल्या, तुम्हाला सपोर्ट दिला, गोल्डन सेटअप शिकवला, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे की शिकवल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर स्ट्रॅटेजी सर्वांना माहित असते. तुम्ही युट्यूबवर पण सर्च केलं की इंट्राडे स्ट्रॅटेजी काय किंवा स्विंग स्ट्रॅटेजी काय किंवा काही पण स्ट्रॅटेजी तुम्ही सर्च करता, बरोबर. तुमच्यासमोर भरपूर रिझल्ट येतात. फक्त ते रिझल्ट येतात, एक्झॅक्टली त्याला इम्प्लिमेंट करून कसा पैसा कमवतात हे कोणी शिकवत नाही. बरोबर आहे. आता बरोबर. बरोबर. आपण जेव्हा बॅक टेस्ट करतो, बॅक टेस्ट करताना प्रत्येक स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी ही 100% निघते. बट जेव्हा आपण त्याला लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय करतो तेव्हा खरी कसोटी असते. तर तेच जे आपण शिकवतो ते लाईव्ह मार्केटमध्ये कसं अप्लाय करायचं आणि त्यांनी कसा रिझल्ट काढायचा, ह्याच्यासाठी आपण रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह असतो. तर जे 9 ते 11 बरोबर. जो आपला गोल्डन सेटअप आहे, तसाच हा आपला गोल्डन वेळ आहे, गोल्डन टाइम आहे. तर याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही? सो फायदा तर नक्कीच होतोय मला.
म्हणजे जे लाईव्ह सेशन्स होतात किंवा आपलं तुम्ही जे व्हिडिओज दिलेले आहेत ते जर आम्ही जर नीट फॉलो केलं किंवा लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही जे सांगताय ते जर ऐकलं किंवा इथे हा नाही घ्यायचा आणि मेन म्हणजे ग्रीड नाही ठेवली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही म्हणता ना की प्रॉफिट झाला असेल तर तो घरी घेऊन जा, घरी घेऊन जा, तर तो तो ऍक्च्युली घरी घेऊन गेला पाहिजे. ओव्हर ट्रेडिंग करू नका, हे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये सांगत असता की अरे हे एवढे झालंय ना, मग आता बस झालं, नका करू. म्हणजे ते वॉर्न पण तुम्ही करत असता आम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे नका करू. झालं असेल तर दुसऱ्या वेळेला पण नका करू. उद्या म्हणजे एक दिवस असा येईल, म्हणजे कालचा जसा की दिवस होता सर. मी काल ऍक्च्युली 8,000 ते 9,000 रुपये कमवले ऍक्च्युली बरोबर बरोबर. येस. त्याच्यामध्ये. तर तो एक दिवस मला तो आता समजायला लागला की तो एक दिवस काय असतो. बरोबर म्हणजे रोज हजार रुपये काढण्यापेक्षा तो एका एक दिवसाची वाट मोठा दिवस. बघायची आणि हे करायचं. हा, बरोबर. असं. आणि तेच आहे कारण की प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी मार्केट 100 पॉईंट मुवमेंट करणार, कधी 500 करणार, कधी 1000 करणार, कधी 10 पॉईंट मूव्ह करणार. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण हो. फोर्सफुली त्यामध्ये नाही करणार की मला गरज आहे 100 पॉईंटची, तर मार्केटनी 100 पॉईंटच मूव्ह केलं पाहिजे. जेव्हा बरोबर. मार्केट 100 पॉईंट मूव्ह करा त्या दिवशी तो पूर्ण पॉईंट तुमच्या खिशात आले पाहिजे ह्याची तयारी आपण ठेवतो. रोज आपण तेच शिकवतो. हेच आपण करतो आणि ते तुम्ही आता एक्सपिरियन्स करताय की कधी 10 पॉईंट घेतले, कधी 5 पॉईंट घेतले, कधी 100 घेतले, कधी प्रॉफिट. कारण की प्रत्येक बिझनेसचा रूल आहे की रोज सेम गल्ला होत नाही, म्हणजे रोज सेम प्रॉफिट करूच शकत बरोबर. नाही. कधी आपलं एक्सपेक्टेशन असतं की आज आपल्याला 1000 रुपयाचं एक्सपेक्टेशन आहे, त्या दिवशी होईल की 100 रुपये प्रॉफिट येईल. बट एखादा दिवस येईल की ज्या दिवशी आपलं एक्सपेक्टेशन असतं की आज 100 रुपये पण आले तरी ठीक आहे, बट त्या दिवशी होऊ शकते की 2000 पण प्रॉफिट होऊन जाईल, 2000चा गल्ला होऊन जाईल. तर तेच आहे कन्सेप्ट की ज्या अकॉर्डिंग मार्केटचं बिहेवियर आहे, जेवढं पोटेन्शियल मार्केट त्या दिवशी दाखवतं त्या अकॉर्डिंग आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ओके, तर तेच बरोबर. तुम्ही फॉलो करताय आणि तेच केलं पाहिजे. ह्यानीच कन्सिस्टन्सी येते आणि ह्यानीच कन्सिस्टंट प्रॉफिट बनते, जे की तुम्ही प्रूव्ह केल्या 3च महिन्यात प्रॉपरली कन्वर्ट झालेले आहेत प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये. तर आता तुम्हाला 3 महिने झालेले आहेत. ऑलमोस्ट रोज रोज आपल्यासोबत कोणी ना कोणी नवीन जुळत असतात, नवीन ऍडमिशन होत असते. कंटिन्युअसली आपण रोज ऍडमिशन घेतच राहतो. सोबतच आपले अजून पण प्रीमियम ऑलरेडी जुने जुळलेले आहेत. तर तुमच्या एक्सपर्टीज अकॉर्डिंग किंवा मग तुमच्या अभ्यासा अकॉर्डिंग तुम्ही त्यांना काय सांगाल की त्यांची जर्नी अजून समोरची स्मूथ झाली पाहिजे? जर्नी स्मूथ करण्यासाठी मी एवढंच सांगेन की जसं आपण शाळेमध्ये जातो तो बालवाडीतून आपण डायरेक्ट लास्ट इयरला 15th ला असं जात नाही आपण सर. बरोबर हळूहळू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ करत जातो. म्हणजे बरोबर काही लोक माइंडसेट अशी घेऊन येतात शेअर मार्केटमध्ये, आज मी यांचा गोल्डन सेटअप शिकलोय आणि मी केलंय तर मला आता लगेच एका महिन्यात 1 लाख पाहिजे, असं नाही होत सर. बरोबर. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, कॉन्फिडन्स पाहिजे असेल, तर Yes. पहिली सुरुवात ही तुम्हाला इक्विटी मधूनच करायला लागणार. बरोबर आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. येस. कारण माझा पहिला प्रॉफिट हा 32 रुपये होता. त्या 32 बरोबर. रुपयावरून मी आज 10,000 रुपये इक्विटीमध्ये कमवते. दिवसाचे. इक्विटीमध्येच. बरोबर हा, बरोबर. दिवसाचे. तर मला एवढं सांगेन की बिगिनर्स वाल्यांना सरांनी सांगितलंय तेवढंच फॉलो करा. गोल्डन सेटअप नुसार जा आणि कॉन्फिडन्स येण्यासाठी पहिले इक्विटीमध्ये करणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय बरोबर. पर्यायच नाहीये. तो कारण स्टेप ती स्टेप पहिली स्टेप इक्विटीच आहे, त्यानंतरच मग सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. आणि ते तुम्ही पण सांगता नेहमी लाईव्ह मार्केटमध्ये, अरे तुम्ही स्टॉकमध्ये करा, स्टॉकमध्ये पण भरपूर पैसा आहे. पण Yes. लोकांना कसं असतं सर की लगेच पैसा हवा असतो. हा, क्विक असं मध्ये आहे. जनरली क्विक मध्ये एवढा हा, पैसा आणि एवढं कन्सिस्टन्सी येत नाही. क्विक मध्ये जरा प्रॉब्लेम येतात. बट जेवढी मजबूती आहे जे यायला पाहिजे, कारण की मार्केटमध्ये आपण जेव्हा काम करतो तर मार्केटची मॅच्युरिटी पण यायला पाहिजे की एक्झॅक्टली मार्केटला कसं बघतात, कसं त्याच्यामध्ये काय करतात, आपलं पोटेन्शियल किती आहे, आपली कॅपॅसिटी ते 100 क्वांटिटीची आपण पंच करतो 1000 क्वांटिटी, तर त्यामध्ये सायकोलॉजी खराब होते. म्हणजे आपल्याला जे झेपणार आहे ते आपण जर करू तर आपल्याला स्ट्रेस येणार, एन्झायटी होणार, तर त्यामध्ये बरोबर. डिसिजन खराब होतात. आणि मी तर नेहमी सांगतो की हा बिझनेस इमोशन इंटेलिजन्स आहे. जोपर्यंत खरंय. तुमच्या डोक्यावर, तुमच्या मनावर कंट्रोल नाही आहे, तुम्ही यामध्ये पैसा कमवू शकत नाही. ती प्रोसेस मी स्टेप बाय स्टेप समोरून येतो की पहिल्या लेवलवर पहिलीच लेवल कंप्लीट झाली पाहिजे, दुसऱ्या लेवलवर दुसरीच लेवल कंप्लीट झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपण 4-5 लेवल आपले जे आहेत ते प्रॉपर डिझाईन केले आहे. पहिल्या लेवलवरच तुमचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. त्यासाठी तुम्हाला अजून पण येणाऱ्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, भरपूर थँक्यू गोष्टी सर. प्रॉपरली तुम्ही रिव्हील केल्या, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचा जेवढा पण अनुभव आमच्यासोबतचा होता तो तुम्ही सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर थँक्यू सर. आता ह्यानंतर पण काही अडचण असेल, काही क्वेरी असेल, काही तुम्हाला आमच्या साईडनी मदत हवी असेल, माझ्या साईडनी असो की एम्पॉन ट्रेडिंग स्पेसच्या सपोर्ट टीम साईडनी असो, तर आम्ही 100% सर्वांसाठी तुमच्यासाठी उभे आहोत. सर्वांचं तुम्हाला आम्ही गाईड करू, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ, प्रत्येक क्वेरी तुमचे सॉल्व्ह करून देऊ. आता काही असेल तर तुम्ही सपोर्ट टीम तर आमची ऍक्टिव्ह आहे, त्याच्यासोबत कनेक्ट करून तुम्ही करू शकता. त्याचबरोबर डाऊट सॉल्विंग आहे, तिकडे आपण कव्हर करून घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर
मग आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये आपण एवढंच ठेवू. आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये आल्याबद्दल आणि पार्टिसिपेट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार वैशाली मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सो सर. मच. थँक्यू सर.